हॅलो, नमस्कार सर्वांना। तर दीपाली काकडे ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर इथे मी अर्धा किलो डाळ स्वच्छ करून गरम पाणी केलं होतं, त्याच्यात शिजण्यासाठी घातली आणि शिजण्यासाठी घालत असताना मी त्यात अर्धा चमचा तेलसुद्धा घातलं आहे आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्या। डाळ एकदम मऊसूद अशी शिजलेली आहे। आता आपल्याला त्यातलं जे काही येळवण्याची आमटी बनवण्यासाठी जे पाणी लागतं तर ते आपण पुरणाच्या चाळणीतून गाळून घेतलं आहे आणि ते पाणी साईडला ठेवून दिलं आणि जे काही डाळ होती तर ती डाळ मी पातेल्यात घातली आहे आणि जेवढी डाळ तेवढाच आपल्याला गूळ घालायचा आहे। तर इथं मी अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गूळ एकदम बारीक करून घेतला होता, कारण गूळ बारीक केला की पटकन वितळायला लागतो आणि लवकर आपलं पुरण तयार होतं त्यासाठी। तर इथे मी भरपूर अशी विलायची बडीशोप वाटून घेणार आहे मिक्सरला। त्यासाठी मी थोडंसं गरम करून घेतलं आणि जायफळ खिसून घातलेलं आहे। त्यानंतर सुंठसुद्धा मी खलबत्त्यात कुटून मग मिक्सरला घातली आणि सुंठ, बडीशोप, जायफळ, विलायची असं मी वाटण करून ती पावडर घातलेली आहे। आपलं पुरणसुद्धा छानपैकी तयार झालं आहे। तर आता आपल्याला लिंबा एवढा गव्हाच्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे। कणिक मी अगोदरच भिजवून ठेवली होती 15-20 मिनटं अगोदर। आता कणिकसुद्धा छान भिजलेली आहे। तर एक छोटासा गोळा घेऊन आपल्याला त्याच्यात भरपूर असं पुरण भरायचं आहे, कारण पुरण भरपूर घातलं तरच पोळ्या म्हणजे खायलासुद्धा छान लागतात आणि खूप कमी घातलं की मग असं वाटतं की ती चपाती आणि पुरणपोळी चपाती आहे की पुरणपोळी आहे काही समजत नाही। त्यासाठी पुरणपोळी ही अशी मस्त गुबगुबीत झाली पाहिजे आणि पोळी एकसारखी दोन्ही साईडनी लाटून घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं की पोळी चांगली फुगली जाते आणि कडासुद्धा आपल्याला पोळीच्या पातळ लाटायच्या आहेत, कारण जाड कडा ठेवल्या तर खाताना नकोसं वाटतं। मग आपण कडा साईडला काढून ठेवतो आणि मग पोळी मधली जेवढी मऊ लागते तेवढीच खाल्ली जाते आणि तव्यावर तेल किंवा तुपाचा उपयोग करा। तर इथं मी तूप टाकलेलं आहे, तेल टाकलेलं आहे आणि तेलावरच मी पोळी दोन्ही साईडनी छान अशी भाजून घेणार आहे। तर इथे तुम्ही आणि पोळी जी आहे ती त्यासाठी गुळवणी बनवलेलं असतं। दूध, गूळ, पाणी आणि विलायची असं घालून आपण गुळवणी बनवतो आणि त्या गुळवण्यासोबत ही पोळी खाल्ली जाते आणि खात असताना तुम्ही चमचाभर तुपाची धार वरून पोळीवर सोडू शकता। त्यासाठी मी इथं पोळी भाजताना तूप लावलेलं नाही आहे, म्हणून जेवण करतानाच आम्ही तूप खायला घेतो। आणि इथं परत मी त्याच पद्धतीने तिसरी पोळी लाटून घेते बघू शकता, कारण आमच्याकडे पोळ्या ह्या मोठ्याच बनवल्या जातात। एवढ्या लहान पोळ्या कोण करत बसणार असं म्हणजे माहीत नाही, पण आता मी लहानपणापासून बघितलं आईंनी, तर माझ्या सासूबाईसुद्धा अशाच पोळ्या बनवतात, म्हणून मी सुद्धा याच पद्धतीने बनवते। तर आजच्या पोळ्या कशा झाल्यात ते नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि खरंच खूप मऊसूद झालेल्या आणि चवीला तर अप्रतिम झालेल्या। तर आजची पुरणपोळीची रेसिपी ही कशी वाटली ते नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि लोखंडी तवा असल्यामुळं पुरणपोळी मला आलटून पलटून प्रत्येक साईडने अशी भाजावी लागते, कारण मी जवळजवळ 2 वर्ष झालं लोखंडी तवाच वापरत आहे। ॲल्युमिनियम पूर्णपणे मी बंद केलेलं आहे। तर तुम्हीसुद्धा, आणि एकदा का सवय लागली की होऊन जातं। सुरुवातीला लोखंडाची भांडी वापरण्यासाठी थोडंसं कठीण काम आहे किंवा अवघड म्हटलं तरी काहीच हरकत नाही, पण तुम्ही बघू शकता लोखंडी तव्यावर सुद्धा किती छान पोळ्या भाजल्या जातात, फक्त काळजीपूर्वक। कारण जर लक्ष नाही दिलं, गॅस फुल केला, मधोमध तवा खूप तापतो आणि आपल्या पोळ्या खूप जास्त प्रमाणात डागल्या जातात, करपल्या जातात, त्यासाठी थोडंसं काळजीपूर्वक। इकडे मी 2 डबे भातसुद्धा कुकरला लावून घेतलेला आहे। आता आपल्याला 2 शिट्ट्या करायच्या आहेत कमी गॅसवर। तर इकडे आमटीला फोडणी देऊन झाली बघू शकता। तसेच इकडे आपली भजीसुद्धा तयार आहे आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।